नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. तर तुमच्या मृत्यूनंतर कोणी मृत्यूलेख लिहिला तर त्यात तुमच्याविषयी काय लिहिलेलं असावं असं वाटतं? तर त्यासाठी तुमचं आयुष्य चांगल्या अर्थाने खरं असेल असं जगण्याचा प्रयत्न करा. आपल्या निवृत्तीची घोषणा करणाऱ्या पत्रातील वॉरन बफे यांचं हे विधान चर्चेत आहे. त्याचं कारण बफे यांनी राबवलेला जीवन मंत्र. वॉरन बफे गुंतवणुकीच्या क्षेत्रातील दादा, शेअर बाजारातील खरा शेर. तर 65 वर्षानंतर आपल्या बर्कशायर हाथवे या गुंतवणूक कंपनीचे सूत्र खाली ठेवतो आहे. पुढच्या वर्षात बफे यांनी गुंतवणूक कुठे केली याच्या बातम्या आता येणार नाहीत, ही सांगणारी ही बातमी. ती महत्वाची, पण त्याहून महत्वाची त्यांनी ही घोषणा करताना कंपनीच्या भागधारकांना लिहिलेलं पत्र. त्याचीच केवळ गुंतवणूक विश्वातच नव्हे तर जगभरात चर्चा होत आहे. याचं कारण बफे अब्जाधीश आहेत. त्यांनी यशस्वीरित्या गुंतवणूक केली. एवढंच नाही तर त्यांनी जी मूल्य पाळली त्यासाठी. त्यांच्या हातात थांबतो म्हणजेच ते म्हणतात आय एम गोइंग क्वायट म्हणून सांगणाऱ्या घोषणापत्रातही बफे यांचं व्यक्तिमत्व दिसतं. स्टॉक मार्केटच्या जगातील सर्वात महान गुंतवणूकदारांपैकी एक, जगभरातील सर्वात श्रीमंत माणसांपैकी एक, त्यांच्या व्यवसायातून आणि गुंतवणुकीच्या यशातून मिळालेल्या प्रचंड संपत्तीमुळे जागतिक माध्यमांनी त्यांना ओमाहाचे ओराकल किंवा ऋषी म्हणून त्यांची ओळख आहे. ते म्हणजे वॉरन बफे. वॉरन बफे हे बर्कशायर हाथवे या गुंतवणूक फर्मचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. स्कॅन्डल, बाजारातील मंदी, बबल, बिटकॉइन मीम्स या सर्वांच्या तडाख्याला तोंड दिलं. ही आव्हानं झेलली. आपण यावर्षी अखेर निवृत्त होत असण्याची घोषणा पत्राद्वारे केली. वॉरन बफे यांचा जन्म 30 ऑगस्ट 1930 रोजी अमेरिकेतील ओमाहा, नेब्रास्का येथे झाला. त्यांना लहानपणापासूनच गुंतवणूक उद्योगांमध्ये प्रचंड आवड होती. वॉरन बफेंनी वयाच्या 11व्या वर्षापासून शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीला च्युइंगम, साप्ताहिक तसंच कोको कोला सारख्या छोट्या मोठ्या वस्तूंची विक्री केली. असं असलं तरी त्यांचं ध्येय हे उच्च होतं. फोर्ब्सनुसार आज त्यांची संपत्ती तब्बल 14,820 करोड अमेरिकन डॉलर एवढी आहे. वॉरन बफे यांच्या यशाचं सिक्रेट तरी काय आहे? तर वॉरन बफे गुंतवणुकीच्या तत्वज्ञानावर विश्वास ठेवतात. त्यांचा इन्व्हेस्टिंग मंत्र म्हणजे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग. तर व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग म्हणजे काय? तर वाजवी दरात दर्जेदार कंपनी, जी भविष्यात मोठी कंपनी होण्याची क्षमता ठेवते, अशा कंपनींची लक्षणे ओळखणे आणि त्या कंपनी शोधणे आणि तिच्यात गुंतवणूक करणे. बफेंचा वारसा म्हणजे शहाणपण, सचोटी आणि दीर्घकालीन गुंतवणुकीची दूरदृष्टी, ज्यामुळे ते वॉल स्ट्रीट पलीकडचे आख्यायिका बनले. कारण त्यांच्या मूल्यांमुळे. पैसा हा महत्वाचा घटक आहेच आहे, पण त्याचबरोबर त्यांनी कॅरेक्टरला महत्व दिलं. रेप्युटेशन, ट्रस्ट आणि गुडविल ही त्यांच्या जगण्याची त्रिसूत्री होती. आता ते 95 वर्षाचे झाले आहेत. त्यांनी 60 वर्ष बर्कशायर हाथवे कंपनी यशस्वीपणे सांभाळली. आकाशाला गवसणी घालेल एवढी मोठी केली. आता हा वारसा ग्रेग एबल यांच्या हाती सोपवत सगळ्या भागीदारांना एक शेवटचं निरोपाचं पत्र लिहिलं आणि त्यात ते म्हणतात आय एम गोइंग क्वायट. मी अगदी शांतपणे निवृत्त होत आहे. माझे जवळचे मित्र, माझ्या कंपनीतील सहकारी चार्ली मुंगेर यांचा माझ्यावर फार प्रभाव आहे.
यापेक्षा जास्त तो माझा मित्र आणि खरं तर भावासारखा होता. आमच्यात मतभेद होते, पण कधीही वाद झाला नाही. या प्रवासातले अजून काही जवळचे मित्र आणि सहकारी, त्यांच्या सुरुवातीला व्यवसाय उभा करण्यात मोलाचा वाटा आहे, आणि ते म्हणजे स्टॅन लिप्सी आणि वॉल्टर स्कॉट. डॉन केफ, अजित जैन, ग्रेग एबल यांचाही माझ्यावर प्रभाव पडला. यावरून आपल्या लक्षात येतं की लहानांपासून थोरांपर्यंत वेगवेगळ्या व्यवसायातील लोकांशी त्यांचं घनिष्ठ नातं आहे. हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक सुंदर पैलू. पुढे ते म्हणतात, मागे वळून पाहताना मला असे वाटते की माझी कंपनी बर्कशायर हाथवे आणि मी दोघेही चांगले काम करू शकलो याची मुळं ही ओमाहा येथे रुजल्यामुळेच. जमिनीवर पाय रोवत आकाशात झेप कशी असावी, करोडोंची संपत्ती असताना सामाजिक भान कसं जपावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे वॉरन बफेट. त्यांच्या संवेदनशील मनाची ओळख पडते ती त्यांच्या पुढील विचारांवरून. सामान्यतः आपल्या नेत्यांना आणि श्रीमंतांना त्यांच्या नशिबाच्या वाट्यापेक्षा खूप जास्त मिळाले आहे. बऱ्याचदा ते हे स्वीकारण्यास नकार देतात. जे पिढीजात गर्भश्रीमंत आहेत त्यांना जन्मताच आयुष्यभराचे आर्थिक स्वातंत्र्य मिळालेले आहे, तर काही जण त्यांच्या लहानपणीच नरक यातनांना तोंड देत आहेत, किंवा त्याहून वाईट शारीरिक किंवा मानसिक आजारांनी ते ग्रासलेले आहेत. जगातील अनेक दाट लोकवस्तीमध्ये असलेल्या भागात जर मी असतो तर माझे जीवन कदाचित दयनीय झाले असते आणि माझ्या बहिणींचे त्याहून वाईट झाले असते. पण नशिबाने माझा जन्म एक निरोगी, बुद्धिमान, गौरवर्णीय पुरुष म्हणून अमेरिकेत झाला. माझ्या बहिणीला माझ्यासारख्याच बुद्धिमत्तेत आणि माझ्यापेक्षा चांगली व्यक्तिमत्व असलेल्या होत्या, पण त्यांचा दृष्टिकोन खूपच वेगळा होता. एवढं सगळं असताना देखील नशिबाच्या देखील काही मर्यादा असतात. जिद्द, चिकाटी, मेहनत, व्हॅल्यू एडिशन आणि स्मार्ट वर्कमुळे बर्कशायरला मोठं करण्यात मला यश आलं. आता मला वयामुळे शारीरिक मर्यादा जाणवू लागली आहे. या मर्यादा कोणालाच नाकारता येणार नाही. तर सरते शेवटी वॉरन बफे प्रामाणिकपणे कबूल करताना सांगतात, मी आयुष्यात बऱ्याच चुका केल्या, पण भूतकाळातील चुकांसाठी स्वतःला दोष देऊ नका. त्यांच्यातून थोडे शिका आणि पुढे जा. सुधारणा करण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो. योग्य आदर्श ठेवा आणि त्यांच्यासारखी तुमच्याही जीवनात वाटचाल करा. आणि तुमच्याकडे भरपूर पैसा, प्रसिद्धी, सत्ता आणि या गोष्टी आल्यामुळे मोठेपणा प्राप्त होत नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या यथाशक्तीप्रमाणे एखाद्याला मदत करता तेव्हा तुम्ही जगाचंही भलं करत असता. दयाळूपणा हा एक मौल्यवान आणि अमूल्य ठेवा आहे, आणि हा ठेवा आपण अंगीकारला पाहिजे. मी आयुष्यात अनेक चुकीचे निर्णय घेतले आणि अनेक चुका केल्या, पण मी भाग्यवान ठरलो, कारण माझ्या काही मित्र आणि सहकारी यांच्याकडून चांगलं कसं वागावं, योग्य निर्णय कसे घ्यावेत हे शिकलो. आणि अजूनही मी चांगला माणूस बनण्याची धडपड करत आहे. वॉरन बफे यांनी पत्राद्वारे साधलेला संवाद हा केवळ शेअर होल्डरशी नसून तर संपूर्ण मानवतेशी संवाद साधलेला आहे. तो दिशादर्शक आहे. तब्बल 95 वर्षाच्या आयुष्याचं सिंहावलोकन करून त्यांनी पुढच्या पिढ्यांना एक प्रकारे वस्तुपाठच घालून दिला आहे. तर गुरु ठाकूर यांच्या शब्दात वॉरन बफे यांच्या बोलण्याचा अन्वयार्थ काढायचा झाला तर मी असं म्हणेन की माणसाने माणसाशी माणसासम वागावे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. धन्यवाद.